अनेक प्रश्न लोक विचारतात की देवाने जर आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केलं तर मग माणूस असा का आहे, जगामध्ये एवढ्या समस्या, एवढे प्रॉब्लेम का? आणि देव जर चांगला देव आहे आणि त्याने जर सर्व काही चांगलं उत्पन्न केलं तर मग देवाने सैतान का उत्पन्न केलं, सैतानाला का चान्स दिला? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर ह्या सिरीजमध्ये, येणाऱ्या स्टडीजमध्ये आपण ऐकणार आहोत. आणि म्हणून आजचा आपला विषय आहे आदामापूर्वीचे जग व सैतानाचे पतन, अ प्री ॲडमिक वर्ल्ड अँड सैटन्स फॉल. आदामापूर्वीचे जग आणि सैतानाचे पतन. आता आपल्याला माहित आहे की मानवी जीवन हे संघर्षाचं जीवन आहे. जंगलात जरी आपण गेलो तिथं प्राण्यांचा संघर्ष आहे, परंतु ओरिजिनल निर्मिती तशी नव्हती. एदेन बागेत आपण पाहत नाही की जनावरं एकमेकांना खात होते किंवा आदम हवावर धावून जात होते. हे ओरिजिनल निर्मितीत नव्हतं. पण काहीतरी घडलं आणि जसं होतं तसं जग राहिलं नाही. हा बदल झाला आणि सर्व काही विस्कळीत झालं. तर नेमकं ते काय घडलं हे शास्त्रात सांगितलेलं आहे. याचं उत्तर आपल्याला सायन्समध्ये किंवा कोणत्या धार्मिक पुस्तकामध्ये किंवा कोणत्या थिअरीमध्ये मिळत नाही, तर देवाच्या वचनात आपल्याला मिळू शकतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 1लं वचन. आणि देवाने त्याचं वचन आपल्याला समजण्यासाठी, आपल्याला कळण्यासाठी की तो कोण आहे, आपण कोण आहोत, हे जग कशासाठी निर्माण केलं, आपल्याला कशासाठी उत्पन्न केलं, यासाठी त्याचं वचन लिहिलेलं आहे. उत्पत्तीचं 1ला अध्याय आणि 1ल्या वचनात असं लिहिलंय की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आकाश हा शब्द अंडरलाईन करा. इंग्लिशमध्ये म्हटलेले इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेव्हन्स प्लुरल अँड द अर्थ. पंडित रमाबाईंच्या ओरिजिनल शास्त्रात म्हटलं की प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी ही निर्माण केली. म्हणून आकाश अंडरलाईन करून त्याच्या बाजूला लिहा आकाशे, अनेक वचने. म्हणजे काय एकापेक्षा जास्त आकाश आहे का? हो. आणि 2 कोरिंथ 12व्या अध्यायात ज्यावेळेस पाऊल त्याचा स्वर्गीय अनुभव सांगतो त्यावेळेस तो म्हणतो की मला 3ऱ्या स्वर्गात नेण्यात आलं आणि काही गोष्टी मी ऐकल्या आणि पाहिल्या ज्या पृथ्वीवर बोलण्यास योग्य नाहीत. 2 कोरिंथ 12:2-4. आता जर तो 3ऱ्या स्वर्गाचा उल्लेख करतो म्हणजे पहिला आणि 2रा स्वर्ग आहे, म्हणजे 3 स्वर्ग किंवा 3 आकाशे आहेत. आता ज्या वेळेस 2 कोरिंथ 12 पाऊल तो शब्द लिहितो की 3ऱ्या स्वर्गात, तो स्वर्ग त्या ठिकाणी मराठी जो शब्द आहे स्वर्ग, तिथं ऍक्च्युअल ग्रीक शब्द आहे आकाश. म्हणून मराठी ट्रान्सलेशन हे ॲक्युरेट नाही आहे. आपल्याला जर बायबलचा सखोल ॲक्युरेट अभ्यास करायचा तर वर्ड स्टडीज नावाचा प्रकार असतो की जे शब्द आणि मूळ, आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की शास्त्र मूळ इब्री आणि ग्रीक भाषेत लिहिलेलं आहे, मराठी किंवा इंग्लिशमध्ये नाही. आणि ज्यावेळेस आपण मूळ भाषेतून स्टडी करतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला उलगडा होतो. तर उत्पत्ती 1:1 प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी ही उत्पन्न केली. म्हणजे 1 पेक्षा अधिक आकाश आहेत. म्हणजे त्याचा अर्थ की पृथ्वी आणि हे जग उत्पन्न करण्यापूर्वी आकाशे किंवा स्वर्ग हे उत्पन्न केली गेली. आणि ते स्वर्ग किंवा आकाशे जे उत्पन्न केली त्याच्यामध्ये स्वर्गीय बीइंग्स की ज्यांना देवदूत असं म्हटलेलं आहे, हे देवाने निर्माण केले. कारण पृथ्वी आणि पृथ्वीवरील जग हे घडण्याच्या अगोदर आकाशे किंवा स्वर्गे हे उत्पन्न झाले. आणि त्या स्वर्गात किंवा आकाशामध्ये वस्ती करण्यासाठी देवाने काही
उत्पन्न केले, ज्यांना देवदूत असं म्हटलं जातं. इयोबाचं पुस्तक याचा 38वा अध्याय, इयोब 38. या ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस इयोबाशी बोलत होता त्यावेळेस त्यांनी त्याला काय सांगितलं बघा. जोब 38:4-7, इयोब 38:4-7. मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास. आता देव आणि इयोब यांच्यातलं संभाषण आहे. तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग, तिचे मोजमाप कोणी ठरवले बरे, तिला मापनसूत्र कोणी लावले, हे तुला ठाऊक आहे काय. याच्यापूर्वी इयोब परमेश्वरला प्रश्न विचारत होता आणि आता परमेश्वर त्याच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारून देत आहे. तेव्हा तो हे बोलतो. वचन 6, तिच्या स्तंभांचा पाया कशावर घातला, तिची कोनशीला कोणी बसविली. आणि आता ऐका, इयोब 38 आणि वचन 7. त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. प्रभात नक्षत्र आणि देवकुमार किंवा देवपुत्र हे 2 शब्द अंडरलाईन करा. म्हणजे परमेश्वर म्हणतो की मी पृथ्वीचा पाया घातला त्यापूर्वी आकाशे स्वर्ग हे निर्माण केली. त्यावेळेस हे देवकुमार किंवा देवपुत्र प्रभात नक्षत्र हे उपस्थित होते, हजर होते. याच्यावरून आपल्याला समजतं की पृथ्वी आणि जग आणि माणूस निर्माण करण्यापूर्वी देवाने आकाशे किंवा स्वर्गे ही उत्पन्न केली आणि त्याच्यामध्ये देवदूत, देवकुमार किंवा देवपुत्र हा दुसरा शब्द आहे देवदूतांसाठी. इंग्लिश शब्द आहे एंजल, जो ग्रीक शब्द एंजेलॉस याच्यावरून येतो आणि त्या एंजेलॉस ग्रीक शब्दाचा अर्थ आहे मेसेंजर किंवा निरोप्या. म्हणजे देवदूत या शब्दाचा अर्थ आहे निरोप. पण सर्वच देवदूत निरोप घेऊन येणारे नाहीत, निरोपे नाहीत. असं जर बायबल स्टडी केलं तर आपल्याला दिसून येतं. देवदूतांचे वेगवेगळे कॅटेगरीज, वेगवेगळे स्तर आहेत, लेवल आहेत आणि त्यांना नेमून दिलेले वेगवेगळे कार्य आहेत. येणाऱ्या दिवसात आपण पाहू. तूर्त एवढं लक्षात घ्या. आता उत्पत्ती 1 आणि 2 परत एकदा. उत्पत्ती 1:1 मध्ये आपण वाचतो की प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी ही उत्पन्न केली. पृथ्वी व आकाशे नाही, आकाशे व पृथ्वी, की ज्यांना दुसरा शब्द आहे स्वर्ग, हेव्हन्स. आणि 2 कोरिंथ 12 मध्ये पाऊल त्याचा अनुभव सांगताना म्हणतो की मला 3ऱ्या स्वर्गात किंवा 3ऱ्या आकाशात घेऊन देण्यात. म्हणजेच अजून 2 आहेत, म्हणजे 3 मिनिमम आकाशे किंवा स्वर्ग आहेत. वचन 2, उत्पत्ती 1 आणि वचन 2. आता सर्वांनी शास्त्रात बघितलं तर हा विषय गहन आहे म्हणून तो क्लिअर होईल. उत्पत्ती 1:2, तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. म्हणजे पृथ्वीवर पाणी होतं आणि अंधकार पण होता आणि देवाचा आत्मा जलाशयावर किंवा जलावर तळपत राहिला होता. आता पहिल्या वचनात सांगितलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी उत्पन्न केली. दुसऱ्या वचनात सांगितले की पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या वचनाच्या अगोदर काहीतरी घटना घडली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य झाली. कारण ओरिजिनली ती तशी निर्माण केलेली नव्हती. आता दुसऱ्या वचनात लिहिलेलं आहे की जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. जलनिधी किंवा पाणी. इंग्लिशमध्ये आणि ओरिजिनल हिब्रीमध्ये पाणी अनेक वचने, वॉटर्स प्लुरल, म्हणजेच एकापेक्षा अधिक प्रकारचे पाणी आहे. 7वं वचन जर आपण वाचलं, 6वं आणि 7वं, उत्पत्ती 1:6 आणि 7. मग देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलांना दुभागणारे हो.
असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना दुभागले आणि तसे झाले. म्हणजे आपण वर आकाशात पाहिल्यानंतर अंतराळ, त्या अंतराळच्या वर पाणी आहे आणि खाली पाणी आहे आणि मध्ये हे अंतराळ, पृथ्वी आणि हे ग्रह आणि सर्व आहेत. हे याच्यावरून क्लिअर होतं आणि सायन्सने सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे, गॅलेक्सीज आणि प्लॅनेट्स वगैरे. परंतु हे जे स्पेस किंवा अंतराळ, ह्याच्या वर पाणी आहे आणि ह्याच्या खाली पण पाणी आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि मध्ये अंतराळ आहे, स्पेस किंवा ज्याला हेव्हन्स असं म्हटलेलं आहे. आता वॉटर्स किंवा पाणी अनेक वचने, म्हणजे का एकापेक्षा अधिक प्रकारचं पाणी असतं का? हो. प्रकटीकरण 22:17 मध्ये सांगितलेलं आहे, जीवनी पाणी फुकट घ्या. म्हणजे एक पाणी जे आपण नदीचं किंवा विहिरीचं वगैरे नॅचरल जे नैसर्गिक पाणी आहे ते, आणि दुसऱ्या प्रकारचं पाणी म्हणजे जीवनी पाणी, आणि हे देवाने वेगळे केले. आता उत्पत्ती 1 आणि 2 ह्याच्यामध्ये काहीतरी घटना घडली, देवाने त्या पृथ्वीचा न्याय केला असावा आणि केला, आणि म्हणून ती पृथ्वी आकारविरहित शून्य झाली आणि पृथ्वीवर अंधकार पसरला आणि सर्व पाणीच पाणी झालं आणि देवाचा आत्मा त्याच्यावर तळपत राहिला होता. म्हणजे ओरिजिनल ही तशी नव्हती. आता शास्त्राने शास्त्राचा उलगडा होतो, ही काही माझ्या डोक्यातली कल्पना नाही. ऐकून घ्या. उत्पत्ती 1:1 आणि उत्पत्ती 1:2 मध्ये जो गॅप आहे, ज्याला थिओलॉजीमध्ये गॅप थिअरी असं म्हटलं जातं, तर ह्याच्यामध्ये काहीतरी घटना घडली. हे कशावरून सिद्ध होतं? यशाचा पुस्तकाचा 45वा अध्याय, हे प्रकटीकरण. आता हे जे स्टडीज आहेत गुरुवारचे मी घेणारे, हे सर्व प्रकटीकरण आहेत. हे थिओलॉजी नाही आहे किंवा हे असं नॉर्मल स्टडी नाही आहे, हे आत्मिक प्रकटीकरण आहे. 45 यशया 45 आणि वचन 18, आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व करता तोच, त्याने तिची स्थापना केली. आणि आता ऐका, त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून ती घडली. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की परमेश्वराने यशया 45:18 मध्ये की परमेश्वराने पृथ्वी निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केले नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून ती घडली. माता लोकवस्ती व्हावी, निर्जन होऊ नये म्हणून जर घडली, तर उत्पत्ती 1 आणि 2 मध्ये लगेच आपण वाचतो की पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, अंधकार होता आणि जलाशयावर देवाचा आत्मा. म्हणजे काहीतरी घटना घडली, देवाने पहिल्या पृथ्वीचा न्याय केला आणि ती आकारविरहित शून्य झाली, निर्जन मनुष्य झाली. आणि ह्या 1 आणि 2 ह्या वचनामध्ये जे डायनॉसॉरचे सांगाडे सापडलेले आहेत, जे सायंटिस्ट शोध लावतात खगोलशास्त्रात की मोठमोठ्या साईजचे हाडं है ना आणि कवट्या, की जे नॉर्मल साईजचे प्राणी आज जगात नाही आहेत. इकडे ऐका, प्रत्येक प्राणी जो देवाने पृथ्वीवर निर्माण केला आणि आदामाले ज्याला नाव दिलं, ते त्याची एक एक जोडी नोआच्या जलप्रलयाच्या वेळेस देवाने वाचवली, ते वाचले, ते आजपर्यंत जगात आहे. आता हे ऐका, नीट ऐका. परंतु असे काही अवशेष सांगाडे सापडतात, स्केलेटन्स, की ज्याला सायन्समध्ये उत्तर नाही, पण प्रूफ आहेत की एवढ्या मोठ्या साईजचे कवट्या, एवढ्या मोठ्या साईजच्या हड्ड्या आणि एवढ्या मोठमोठे पायाचे ठसे डोंगरांवर, दऱ्यांमध्ये, हे कोणाचे असावेत? ते जे अनुत्तरित आहे. आणि डायनॉसॉर, तर ते कुठं फिट होतात? उत्पत्ती 1 आणि 2 मधल्या गॅपमध्ये. म्हणजे प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तिच्यावर कोण कोण होतं माहीत नाही, परंतु त्या काळात जे जनावरं असतील त्यांचे अवशेष पृथ्वीवर तसेच राहिले. देवाने जगाचा न्याय केला, आकारविरहित शून्य झाली
आणि नंतर नवीन जगाची निर्मिती केली, आदाम हवाच्या जगाची, आणि मग दुसरे प्राणी उत्पन्न केले. म्हणून अगोदरचे जे प्राण्यांचे अवशेष आहेत ते त्या काळातले आहेत. म्हणजे उत्पत्ती 1 आणि 2 मधला जो पिरियड आहे ते आता तो किती वर्षाचा कालावधी आहे, हजारो वर्षाचा काही शेकडो वर्षाचा आपल्याला माहित नाही, पण नक्कीच तो कालावधी आहे. कारण उत्पत्ती 1-2 मध्ये सांगितलं आहे की पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, आणि यशया 45:18 मध्ये सांगितलं की परमेश्वराने ती पृथ्वी निर्जन व्हावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून ती घडली. म्हणजे ह्या जगाच्या पृथ्वीच्या अगोदर एक जग होतं, पृथ्वी होती, प्राणी होते, पण त्यांचा नाश, त्यांचा न्याय करण्यात आला, आणि म्हणून पृथ्वी आकारविरहित शून्य झाली, आणि मग नव्याने प्रेज द लॉर्ड. हे प्रकटीकरण समजलं तर पुढचं जे आपण घेणार आहोत तेच समजेल, म्हणून हे क्लिअर कट मी करत आहे. तर आणि याविषयीचं वर्णन की एक्झॅक्टली काय घडलं हे आपल्याला नव्या करारात प्रभू येशूच्या तोंडून ऐकायला मिळतं. लूका शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 18 वचन. लूक 10 आणि वचन 18. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी त्याच्या शिष्यांशी बोलत असतात त्याने हे दिव्य गोष्ट प्रकट केली. लूक 10:18. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले पाहिले. आता त्यावेळेस शिष्यांना काहीच कळलं नसेल की तो काय बोलतोय, अर्थातच, परंतु तरी तो हे बोलला की मी एक दिवशी सैतानाला आकाशातून किंवा स्वर्गातून विजेसारखे पडलेले पाहिले. ही केव्हाची घटना आहे? प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर मनुष्य रूपाने येण्याच्या शेकडो किंवा हजारो वर्षा अगोदर ही घटना घडलेली की सैतानाला, परत एकदा लूक 10:18, तेव्हा त्याने त्यांना म्हटले मी सैतानाला आकाशातून किंवा स्वर्गातून, ऑल्टरनेट शब्द आहे, हेव्हन्स स्काईज, आकाशे किंवा स्वर्गे, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले पाहिले. म्हणजे काही सैतान अगोदर आकाशात किंवा स्वर्गात होता का? हो. म्हणजे त्याचा अर्थ असा की सैतान हा अगोदर स्वर्गात किंवा आकाशात होता, त्याचा एक स्थान होतं, परंतु तिथून त्याचं पतन झालं. आता ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला यहेजकेलच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायात मिळतं. यहेजकेल 28 आणि वचन 12 ते 15. यहेजकेल 28 12 ते 15. 11 पासून मी वाचतो. पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्रा आहेस, तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन यात तू होतास. आता अर्थातच हा जो पृथ्वीवरचा सोरेचा राजा आहे ह्याच्याविषयीचं वर्णन नाहीये, हे कॉमन सेन्सने आपल्याला समजतं. हे दुसऱ्या कोणत्या तरी राजाविषयी या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे. देवाचा भाग एदेन यात तू होतास. अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, 5 माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे करप कसं तुझ्या इथे चालत असत. तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली. बघा, तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. म्हणजे सोरेचा राजा हा ऍक्च्युअल राजा नसून हा जो अभिषिक्त करूब, याच्याविषयी या ठिकाणी परमेश्वर यहेजकेल संदेष्टाला हे प्रकट करत आहे की तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. सराफीम, करूब हे देवदूतांचे प्रकार आहे, ऑर्डर आहेत.
आणि करूब नावाचा एक अभिषिक्त प्रकारातला हा देवदूत होता. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. पाखर घालणारा किंवा झाकणारा, इकडे आहे का? मोशेच्या निर्गमच्या पुस्तकात आपण वाचतो की ज्यावेळेस ते निवास मंडप करायला सांगितलं त्यावेळेस ते देवदूत आणि मग ते पंखांनी देवाचं जे गौरव ते सिंहासन त्याच्यावर पाखर घालणार किंवा झाकणार. म्हणजे देवाचं जे सिंहासन होतं प्रत्यक्षात, इकडे आहे का, ते झाकून त्याचा गौरवाचे रक्षण करणारा पाखर घालणारा हा करूब होता. त्याच्याविषयी तो सांगतो, मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असत. आता हे लुसिफरचं किंवा सैतानाचं वर्णन आहे की सैतान होण्यापूर्वी देवाच्या स्वर्गामध्ये अभिषिक्त करूब एक प्रकारचा हायर लेवलचा देवदूत होता, देवाच्या सानिध्यात होता आणि हे त्याचं ऐश्वर्य आणि वैभव होतं जे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून प्रश्न आहे की सैतान कोण? हू वॉज सैतान? सैतान कसा झाला? देवाने सैतान नाही निर्माण केला. बघा 13 वचनाच्या शेवटी जर आपण वाचलं यहेजकेल 28:13, तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची, म्हणजे हा लुसिफर किंवा हे देवदूत सैतानाने देवाने निर्माण केले आणि हा करूब अभिषिक्त करूब लुसिफर हा पण देवाची निर्मिती आहे. म्हणजे सैतान देवाची निर्मिती आहे आणि निर्माण करणारा निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असतो, नाही का? म्हणजे देव आणि सैतान हे इक्वल किंवा बरोबरीचे नाहीत. ऐकून घ्या. म्हणून ज्या प्रश्नाचं उत्तर की देवाने सैतान निर्माण केला का किंवा का? देवाने सैतान नाही निर्माण केला. देवाने लुसिफर नावाचा करूब देवदूत निर्माण केला है ना. आणि काय झालं बघा, वचन 15, तुला निर्माण केल्या दिवसापासून अधर्म तुझ्या ठाई दिसून आला तोपर्यंत तुझी चालचलवणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या करूबा, त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे. म्हणजे जे स्थान त्याला स्वर्गामध्ये किंवा जे 3 आकाश आहेत, जे 3 स्वर्ग आहेत, एक आपल्या डोळ्याला दिसणारं, तिसरा स्वर्ग जिथं देव स्वतः वस्तीस्थान देवाचं, आणि देवाचा स्वर्ग, आणि आपल्याला वर आकाश दिसतं त्याच्यामध्ये एक तिसरा स्वर्ग किंवा तिसरा आकाश आहे. त्या ठिकाणी सैतानाला तिसऱ्या स्वर्गातून देवाच्या सान्निध्यातून खाली टाकण्यात आले. म्हणजे पृथ्वीवर नाही तर त्याचं स्थान सोडून त्याला खाली दुसऱ्या स्वर्गात टाकण्यात आलं. आता पवित्र शास्त्र मी तुम्हाला सांगितलं की 3 स्वर्गाविषयीचा उल्लेख करतो. 2 कोरिंथ 12:2-4 मध्ये पाऊल म्हणतो की मला तिसऱ्या स्वर्गात नेण्यात आलं. म्हणजे 2 स्वर्ग आहेत म्हणून तिसऱ्या. तर पहिला स्वर्ग, पहिला आकाश कोणतं? जे आपण वर पाहिल्यानंतर जे आकाश दिसतं, अंतराळ, स्काईज, ते. तिसरा स्वर्ग जिथं देवाचं वस्तीस्थान आहे, जिथं परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे, ते ज्याला स्वर्गांचा स्वर्ग म्हटलेला आहे. दुसरा इतिहास 2:6 मध्ये, दुसरा इतिहास 2:6, द हेवन ऑफ हेव्हन्स. आणि ह्यांच्यामध्ये एक तिसरा स्वर्ग आहे ज्याचा उल्लेख आपल्याला प्रकटीकरणात आढळतो. आपण ते वचन वाचू. प्रकटीकरण 8 आणि 13. द मिड हेवन, मिडल हेवन, 2 आकाशे किंवा 2 स्वर्गांच्या मधलं. प्रकटीकरण 8 आणि वचन 13. मी पाहिले तो एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. अंतराळाच्या मध्यभागी म्हणजे पहिलं
आकाश, दुसरं तिसरं, पहिला स्वर्ग, दुसरा तिसरा. आणि योहान म्हणतो की अंतराळाचे किंवा या 3 स्वर्गाच्या मध्यभागी एक गरुड मी उडताना पाहिला. आता हे समजून घेणं फार महत्वाचं आहे, कारण हे जर कळलं तर पुढचं कळणार आहे. म्हणून नीट ऐका. मी पाहिले तो एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले. आणि मग काय म्हटलं ते सांगतो. म्हणजे अंतराळाच्या मध्यभागी किंवा मिड हेव्हन्स अंडरलाईन करा. नंतर 14वा अध्याय, प्रकटीकरण 14 आणि 6. प्रकटीकरण 14. नंतर मी एक दुसरा देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. म्हणजे हे जे अंतराळ आहे, वर आकाश आणि थेट तिसरा स्वर्ग जिथं परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये जे अंतराळ स्पेस आहे, पहिला, दुसरा, तिसरा, तो म्हणतो की अंतराळाच्या मध्यभागी, म्हणजे पहिला आणि तिसरा स्वर्ग, पहिला आकाश आणि तिसरा आकाश, याच्यामध्ये एक आकाश आहे, एक अंतराळ आहे. हे क्लिअर कट समजून घ्या. हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि तिथं योहानाने काय पाहिलं की देवदूत उडताना पाहिलेले. 19वा अध्याय, प्रकटीकरण 19:17. प्रकटीकरण 19:17. नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांना, म्हणजे 2 अंतराळ, 2 आकाशाच्या मध्ये एक अंतराळ आहे. ऐका. आणि ज्यावेळेस त्या अभिषिक्त करूबाला स्वर्गीय स्थानातून, स्वर्गातून खाली टाकण्यात आले, त्यावेळेस त्याला ह्या अंतराळाच्या मध्यभागी तो टाकला गेला. आणि काय झालं बघा, आपण वाचलं की तो अभिषिक्त करूब होता, यहेजकेल 28:14. आणि तो काय करत होता, यहेजकेल 28:16 आणि 18 आपण वाचू की तो त्या ठिकाणी स्वर्गात असताना तो काय करत असे. यहेजकेल 28 आणि वचन 16. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे, व्यापार हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे काय, हा अभिषिक्त करू व्यापार करत होता, बिझनेस करत नाही. व्यापार या ठिकाणी ट्रेडिंग जो शब्द आहे, त्याचा मूळ अर्थ असा आहे परसिस्टन्स प्लॉटिंग, म्हणजे सतत कट कारस्थान. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे त्याचा तो बुद्धिमान होता, सर्वांग सुंदर होता, पण सतत कट कारस्थान रचणारा होता. सारखं त्याच्या डोक्यात काहीतरी चक्र फिरत होते. तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले, म्हणून मी तुला भ्रष्ट समजून, परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. त्याच्या ऊर्जेला स्थानावरून त्याला देवाने काढून टाकलं. आणि ज्यावेळेस काढून टाकलं त्यावेळेस सहजासहजी तो तिथून खाली टाकला गेला नाही. काय झालं माहितीये का, आपण वाचू प्रकटीकरण 12 आणि वचन 4. प्रकटीकरण 12 आणि वचन 4. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला. आता या ठिकाणी लुसिफर किंवा सैतान याचं पतन कसं झालं याचं वर्णन, डिस्क्रिप्शन आहे की त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश. आता तारे हे देवदूतांचा दुसरा शब्द आहे, देवदूतांचं दुसरं नाव आहे. स्टार्स ऑफ हेवन, सन्स ऑफ गॉड ऑर एंजल्स. देवदूत, आकाशातील तारे. तर या अलंकारिक भाषेत प्रकटीकरणाच्या पुस्तकात योहान म्हणतो की त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला. म्हणजे 1/3 देवदूत स्वर्गात सैतानाने ज्यावेळेस त्यांना भडकवलं तेव्हा 1/3 देवदूत किंवा आकाशातील तारे हे
त्याच्यासोबत पडले. म्हणजे 1/3 देवदूत स्वर्गातले सैतानाच्या बाजूने झाले. त्यांनी स्वर्गात बंड केलं आणि मग त्यांना खाली टाकण्यात आलं. पण खाली टाकल्यानंतर, स्वर्गीय स्थानातून काढून टाकल्यानंतरही लुसिफरने आपला बंड थांबवला नाही. त्याने काय केलं? त्याने पाहिलं होतं की स्वर्गामध्ये देवाने त्याचं राज्य कसं स्थापन केलेलं आहे, देवाचं गव्हर्नमेंट कसं आहे. तसं सेम कॉपी करून 1/3 देवदूत जे त्याच्या बाजूने झाले होते तसं राज्य त्याने दुसऱ्या स्वर्गामध्ये किंवा दुसऱ्या आकाशामध्ये, म्हणजे आपल्याला दिसतं ते आकाश त्याच्या वरती आणि देवाचा स्वर्ग त्याच्या खाली, त्या ठिकाणी सैतानाने त्याचं साम्राज्य स्थापन केलं आहे. किती जणांना समजतं? कारण हजारो वर्षापासून त्याने देवाचं राज्य, देवाची ऑर्डर, देवाचं गव्हर्नमेंट पाहिलेलं होतं. आणि ज्यावेळेस 1/3 देवदूत बंड करून त्याने त्याच्याकडे वळवले, त्यांना घेऊन त्याने त्याचं राज्य अंतराळात स्थापन केलं. म्हणून त्याला दुसरं नाव अंतरिक्षाचा अधिपती असं आहे, प्रिन्स ऑफ द पॉवर ऑफ द एअर. आणि सैतानाचं एक राज्य आहे हे स्वतः प्रभू येशूने सांगितले. लूका शुभवर्तमान 11वा अध्याय. कोणाला जर खोटं वाटत असेल की मी काय बोलतोय, प्रभू येशूने हे सांगितलेलं आहे. लूका शुभवर्तमान 11वा अध्याय 17 आणि 18. मी तुम्हाला सांगितलं की आजपासूनचा स्टडी हायर लेवलचा आहे. हे सर्वसामान्यांना समजणं कठीण राहील, म्हणून नीट लक्ष द्या. हे ऑर्डिनरी साधी बायबल स्टडी नाही आहे. लूक 11:17 आणि 18. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना जाणून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले कोणते राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. आणि आता ऐका वचन 18. सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल. त्याचे राज्य, 2 शब्द अंडरलाईन करा. लूक 11 आणि 18. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने हे कबूल केलं, स्पष्ट केलं की सैतानाचं पण एक राज्य आहे, जसं देवाचं राज्य आहे तसं. आणि देवाचं राज्य कसं आहे, देवाचा गव्हर्नमेंट, याचा उल्लेख आपल्याला कलसे करासपत्र 1:16 मध्ये आढळतो. देवाचा गव्हर्नमेंट स्वर्गातला. बघा, स्वर्गामध्ये देवाचं राज्य कसं सेटअप केलेलं आहे, कसं मंत्रिमंडळ, कसं देवाचं गव्हर्नमेंट सेटअप आहे. कलसे करासपत्र 1 आणि 16. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले किंवा स्वर्गात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, आता ऐका, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी, 4 प्रकारचे अधिकार आहेत. पहिल्याने राजे, नंतर अधिपती, नंतर सत्ताधीश आणि मग अधिकारी की ज्यांच्याजवळ अधिकार आहे ते. 4 डिसेंडिंग लेवल्स ऑफ ऑथॉरिटी इन गॉड्स किंगडम. हे स्वर्गामध्ये आहेत. आणि अशा रीतीने देवाने त्याचं गव्हर्नमेंट स्वर्गात स्थापन केलेलं आहे. आणि ह्याचीच कॉपी सैतानाने केली, कारण सैतान देवाचं जे ते कॉपी करत असतो. सैतानाचे लोक पण देवाचं जे ते कॉपी करत असतात. त्यांच्याजवळ ओरिजिनल नसतं, ते डुप्लिकेट असतात. आता हे झालं देवाचं राज्य. आता सैतानाचं राज्य कसं सेटअप आहे, सैतानाचं गव्हर्नमेंट. इफिस करासपत्र 6 आणि 12. इफिस 6:12. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, अंधकार, ह्या अंधकारमय जगाचे अधिपती आणि आकाशातला दुरात्मा समूह यांच्याबरोबर आहे. म्हणजे आकाशात एक दुरात्म्यांचा समूह आहे. कुठं आहे? वर पाहिल्यावर ते आकाश दिसतं त्याच्यात नाही, त्याच्या वर. आणि त्याच्या वर देवाचा स्वर्ग आहे. किती जण अजूनही ऐकत आहे? तो म्हणतो ह्या ठिकाणी इफिस 6:12 मध्ये आपण वाचतो की परत 4 प्रकारचे लेवल्स ऑफ ऑथॉरिटी आहे. अधिकाराचे 4 सत्र आहे. पण ह्याच्यामध्ये राजे आणि सत्ता यांचा उल्लेख नाही.
म्हणजेच जे देवाच्या राज्यातले कलसे 1:16 आपण वाचलं, थ्रोन्स अँड डोमिनियन्स आर नॉट मेन्शन्ड. म्हणजे देवाच्या राज्यातले, देवाच्या गव्हर्नमेंटमधले पहिले जे 2 उच्च अधिकारावर असलेले जे कोणी आहेत स्वर्गामध्ये, त्यांनी सैतानाला साथ दिली नाही. ऐकून घ्या. पण नंतरचे जे 2 लेवलचे आहेत, त्यांनी सैतानाला साथ दिली. आणि मग सैतानाने देवाचं राज्य स्वर्गात जसं आहे तसं कॉपी करून त्याचं राज्य अंतराळात आकाशात स्थापन केलेलं आहे. म्हणजे सैतानाचं साम्राज्य, सैतानाच्या साम्राज्याची सुरुवात कुठून झाली? सत्ता अधिकारापासून झाली. सत्ता अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आणि आकाशातला दुरात्मा समूह, हे 4 प्रकारचे गव्हर्नमेंट, हे सैतानाचं गव्हर्नमेंट अशा रीतीने सेटअप आहे. ऐकून घ्या. हे बेसिक आज आपण पाहतो. याच्यावर पुढचं जे आपण स्टडी करू ते अवलंबून राहील. म्हणून हे नीट समजणं गरजेचं आहे. आता शेवटचा पॉइंट असा की हा जो लुसिफर, हा जो अभिषिक्त करूप देवासोबत स्वर्गात होता, त्याचं पतन कसं झालं? का बरं त्याचं पतन झालं? आणि याचं उत्तर आपल्याला यहेजकेल 28 आणि याच्या 17व्या वचनात आढळतं. यहेजकेल 28 आणि वचन 17. यहेजकेल 28 आणि वचन 17. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी तुला भूमीवर आदळले, राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्या पुढे तुला टाकले. म्हणजे याचं कारण काय होतं? कारण आपल्याला 17 अध्यायात की तुझे हृदय उन्मत्त झाले, किंवा लुसिफर किंवा हा अभिषिक्त करूप याच्या ठाई गर्व आला. आणि ह्या गर्वामुळे, ह्या उन्मत्तपणामुळे बंडखोरी उत्पन्न झाली. आणि त्याने एकट्याने त्याच्या डोक्यातली आयडिया, त्याची कल्पना दुसऱ्या दूतांना सांगितली. त्यांना ती आवडली, त्यांनी साथ दिली आणि सगळ्यांनी मिळून देवाच्या दूतांविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध बंडखोरी केली. आणि मग त्यांना त्या स्वर्गीय स्थानातून काढून टाकून देण्यात आलेलं. आता त्याला हे सौंदर्य, लुसिफरला हे सौंदर्य किंवा हा अधिकार, हे सामर्थ्य देवाने दिलेलं होतं. हे देवाचे त्याला आशीर्वाद होते. परंतु हे आशीर्वाद मिळाल्यानंतर ह्याच्यामधून एक गर्व उत्पन्न झाला. बघा, बरेच वेळेस काय होतं की आशीर्वादित लोक झाले की गर्विष्ठ व्हायला लागतात. गर्व उत्पन्न होतो की आमच्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही. म्हणजे समटाइम्स प्राईड राइजेस फ्रॉम द ब्लेसिंग्स. आपण दुसऱ्यांना तुच्छ किंवा कमी लेखायला लागतो. आपण त्यांच्यापेक्षा आशीर्वादित आहोत असंच. म्हणजेच उन्मत्तपणा किंवा गर्व येतो, जो नाही यायला पाहिजे. आणि तो या ठिकाणी लुसिफरच्या मनात आला. याचं अधिक स्पष्ट वर्णन आपल्याला यशायाने केलेलं आहे. यशायाचं पुस्तकाचा 14वा अध्याय, यशाया 14, 12 ते 15. हे दैदिप्यमान ताऱ्या, बघा देवदूतांना तारे पण म्हटलेलं आहे. प्रभात पुत्र पण म्हटलेलं आहे, मॉर्निंग स्टार्स. तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकेले, जो तू आपल्या मनात म्हणालास. आता एक्झॅक्टली काय झालं? हे यहेजकेलचा वृत्तांत आणि यशायाचा एकत्रित केल्यानंतर देवाचं पूर्ण प्रकटीकरण आपल्याला मिळतं. म्हणून शास्त्र समजण्यासाठी इकडे ऐका. हे जसं काय जिगसॉ पझल किंवा हे की हे वचन, हा विषय हे एकत्रित केल्यानंतर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला ते पिक्चर तयार करतो. जसं एखादं लहान मुलं घर, वेगवेगळ्या छोट्या छोट्या तुकड्यांचं ते घर असतं, है ना. पण ते तुकडे एकमेकाला जोडल्यानंतर जे घर तयार होतं, तसं हे देवाचं प्रकटीकरण, देवाचे वचन कितीतरी गोष्टी आहे. पण एक तुकडा, एक वचन दुसऱ्या वचनाशी जोडल्यानंतर तुकडा तुकडा करता करता मग ते प्रकटीकरण आणि मग ते चित्र तयार होतं की हे असं आहे. आमेन.
आमेन आमेन. हे देवदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले, जो तो आपल्या मनात म्हणालास. बघा, तो मनात काय म्हणाला? मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन. ऐका, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. मी मेघावर आरोहण करीन, मी परात समान होईन. त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. 5 वेळेस त्या ठिकाणी मी 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 असं म्हटलं आहे. म्हणून मीपणा हा सैतानापासून असतो, देवापासून आहे. एखाद्याच्या बोलण्यात जर आपण घडी मी असं केलं, मी तसं केलं, मी प्रार्थना केली, मी इकडे गेलो, मी तसं, मी ही सैतानाची भाषा आहे. ऐकून घ्या. म्हणजे ह्या लुसिफर हा अभिषिक्त करू, जो अगोदर लुसिफरच्या नावाने होता, त्याच्यामध्ये गर्व आला. त्याने देवाविरुद्ध बंडखोरी केली. 1/3 देवदूत फसवले आणि त्यांना स्वर्गीय स्थानातून काढून टाकण्यात आलं. त्याने त्याचं साम्राज्य, त्याचं राज्य स्थापन केलं आणि तिथून तो पृथ्वीवर मानव जातीवर राज्य करीत आहे. म्हणजे लुसिफरने स्वतःला उच्च करण्याचा जो प्रयत्न केला, सेल्फ प्रोमोटिंग ॲम्बिशन, लुसिफर सेल्फ प्रोमोटिंग ॲम्बिशन वॉज द कॉज ऑफ हिज फॉल. लुसिफरच्या पतनाचं कारण काय होतं? पतन होण्याचं की त्याचं सेल्फ ॲम्बिशन, त्याचा गर्व, त्याचा ध्येय की मी देवा समान, देवापेक्षा मोठा होईन. हे सर्व हजारो लाखो करोडो देवदूत देवाची भक्ती करण्याऐवजी माझी करतील, हे त्याच्या मनात आलं, गर्व आला आणि त्याचं पतन झालं. आणि अशा रीतीने आदामापूर्वीचं जे जग होतं त्यामध्ये देवाने आकाशे देवदूत निर्माण केली. त्यापैकी एक लुसिफर होता, जो आद्य देवदूत होता. परंतु त्याने देवाविरुद्ध बंडखोरी केली, त्याच्या मनात पाप आलं आणि त्याला तिथून टाकण्यात आलं आणि त्याने त्याचं राज्य अंतराळात स्थापन केलं. आणि मग तिथून तो राज्य करण्याच्या, त्याचा हेतू साध्य करण्याच्या प्रयत्नात लागला. म्हणजे आणखी एक गोष्ट महत्वाची याच्यावर ही समजते की पहिलं पाप पृथ्वीवर नाही घडलं, पहिलं पाप स्वर्गात घडलेलं आहे. पहिलं पाप, दुसरी गोष्ट, पहिलं पाप मर्डर किंवा व्यभिचार किंवा लबाडी नाही आहे. पहिलं पाप गर्व आहे. हे 2 महत्वाचे धडे आपल्याला शिकायला मिळतात. तर आज आपण इथेच थांबू आणि आपण पाहू की हा